यावेळेस मात्र लो फुलटॉस, याही वेळेस ना डायरेक्ट थ्रो झाला नाहीये. यावेळेस चांगला बॉल, रन घेण्याचा प्रयत्न आणि इथे वा लाईट जवाब, रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, खेळलाय तिकडे मात्र क्षेत्ररक्षक चेस तर करतायत. आउटफील्ड ना त्या क्षेत्रामध्ये फार फास्ट आहे आणि चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषा बार. खणखणीत चौकार, 4 रन. यावेळी देखील चांगला चेंडू डिलिव्हर केलाय तिकडे, यस नोचा कॉल. इथे मात्र हरबडी गडबडी. रनआउटच्या रूपामध्ये फलंदाज मात्र बॅक टू द पवेलियन जात आहेत रोहित. पहिल्या विकेटचा बदल. लो फुल टॉस, इथे मात्र उडवलाय क्षेत्ररक्षक दूरवरती चेस करताय तिकडे आणि अगदी बाउंड्री लाईनच्या अगोदर चेंडूला मात्र तिकडे स्टॉप केलंय. चांगले फिल्डिंग आणि 2 रन तर कंप्लीट केले दोन्ही बॅट्समननी. 2 ओव्हर नंतर 15 रन 1 विकेट. ज्या वेळेस मात्र बॅट चालवली आहे, चेंडू मात्र अगदी उंचीवरती गेलाय आणि वा काय कॅच पकडलाय, जबरदस्त. ज्या वेळेस बॅट चालवली आहे, परत एकदा उंचीवर चेंडू गेलाय. राहुल काळे परत एकदा मात्र चांगला फटका खेळलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे तिकडे. इथे मात्र कॅच पकडलं जाईल आणि फलंदाज मात्र बाद आहेत. जबरदस्त कॅच लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अक्षय माने यांचा. ओमकार खंडाकडे यांना मात्र परतावा लागला बॅक टू द पवेलियन. 3ऱ्या विकेटचं बदल. यावेळेस मात्र एज अँड गॉन, बल्ले का किनारा, विकेट कीपर का सहारा. फार मोठी विकेट घेतली आहे समीर यांनी. राम गोल्डे मात्र इथे बॅक टू द पवेलियन जात आहेत. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड, दांडी गुल, फर्निचर डिसमिस, फलंदाज बाद. यावेळेस चांगला झेल पकडला राहुल यांनी आणि फलंदाज बाद आहेत. माघारी परत आहेत तिकडे आशिष. 6व्या विकेटचं बदल. यावेळेस मात्र परत एकदा चेंडू उंच आकाशामध्ये. इथे कॅच मात्र पकडला जाईल. इथे बाद आहेत योगेश हरगल. बॅक टू द पवेलियन. इथे जणू काही कॅचिंग प्रॅक्टिस दिली आहे आखी यांनी. बॅक टू बॅक विकेटचं बदल. हो यावेळेस देखील संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. यावेळेस मात्र बॅट चालवली आहे, चेंडू उंच आकाशामध्ये. समीर डाऊन द बॉल. 9व्या विकेटचं बदल. शेवटचा बॉल, हवे चेंडू. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूवरती चेस करतायत. इथे विकेट आली आहे. 2+ विकेट. यावेळेस बॅटचा हिट लागतोय खरा. क्षेत्ररक्षक तिकडे दूरवरती. ही सिंगल आलेला आहे. इथे कॅच मात्र पकडला गेलाय आणि ओमकार पाटील इथे गोल्डन एजच्या रूपामध्ये बाद होत आहेत. पहिल्या विकेटचा बदल. ब्रेक थ्रू मिळून दिलाय रामगोडे यांनी. जबरदस्त कॅच बाळू यांचा. इथे मात्र अशोक भाऊ जामकरच्या बॅट मधून आल्या आल्या चेंडूला भिरकावून दिलाय आणि चेंडूला पाडवलंय सीमा रेषा पार. चौकार. यावेळेस परत एकदा इथे वा कॅच मात्र पकडला गेलाय. जबरदस्त कॅच. एकाच हातामध्ये आंबा जणू काय तोडलाय. 2ऱ्या विकेटचा पदात. त्यावेळी शॉर्ट बॉल करायचा प्रयत्न. इथे यस नोचा कॉल. थ्रो मात्र चांगला पाहिजे होता. या अगोदर बोललो होतो की बघा जेवढा स्कोर पाहिजे होता ना तो मात्र इथे रायझिंग टायटन संघाने बनवणारच नाहीये. बॅटिंग लाईनअप मध्ये थोडीशी कुठे ना कुठे निराशा बघायला भेटली आज. यावेळेस परत एकदा वा अजून एक फटका. चेंडू परत एकदा स्क्वेअर लेग सीमारेषा पार. ये रास्ते 4 के. पंचांची इकडे मात्र नक्कीच आता भूमिका असेल. यावेळेस मात्र रिवर्स तिकडे चेंडूला मात्र अडवण्याचा प्रयत्न केला. तिकडे बाउंड्रीवरती क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत आणि याच दरम्यान दोन्ही बॅट्समननी
2 नाही तर 3 धावा पूर्ण केलाय. फ्लॅश ऑफ रनिंग बिटवीन द विकेट. थ्रो फास्ट पाहिजे होता. बघा हा मॅच झाल्यानंतर कोणती टीम जितो याच्यातली. हा मॅच झाल्याच्या नंतर 20 मिनिटाचा ब्रेक आहे आणि आता 13 रन दूर आहेत विजयापासून टीम डॅशिंग फोटोग्राफर. डॅशिंग फोटोग्राफर संघाचं आक्रमकता कशाला म्हणतात तर याला म्हणतायत. 3 रन दूर आहेत सामना जिंकण्यासाठी आणि मेगा फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी टीम डॅशिंग फोटोग्राफर.